ऑलरेडी आवाज पण तसे आहे. स्पॉन्सर असणार आहे, सगळे जे संबंधित आहेत ते सगळेच असणार आहेत. येत्या एक 5-6 दिवसामध्ये आपण मीटिंग ठेवतोय कलेक्टर ऑफिसला. त्याच्यामध्ये आपण त्या मीटिंग मध्ये सर्व प्रश्न होईल, कारण आपण कलेक्टर सरांच्या तर एक 8 दिवसाचा अल्टिमेट लोक देतात ते किंवा त्यात 8 दिवसात जर हे काही झालं नाही तर पुढच्या 8 दिवसात आम्ही मोठ्या प्रमाणात बंद परत पाडू. तर लोकांची तीव्र इच्छा आहे की तोपर्यंत तुम्ही वाहतूक सध्या तरी 8 दिवस बंद ठेवावी. हो तहसीलदार बरोबर मॅडम, तुम्ही आता ती जबाबदारी घेऊ नका. काय हा एकही गाडी दिसली नाही पाहिजे, त्या आठवड्यावर तुम्ही थांबा. याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. या ठिकाणी आपण आमदार साहेबांना या ठिकाणी फोन करू, त्यांचंही आपण इथं मार्गदर्शन घेऊ. 1-2 मिनिटात सर्वांनी असं थांबायचंय. आपण आमदार साहेबांना या ठिकाणी फोन करू आणि त्यांच्याही कानावर हा विषय घालू आणि आपल्याला परत पुढे त्यांनी गेल्या 8 महिने झाले आपण हेच ऐकतोय करू आणि तेच चाललेलं आहे. तर आता जे होईल ते 8 दिवसातून होईल. हॅलो, सर्व ग्रामस्थांची मागणी आहे की तहसीलदार साहेब इथं स्वतः आले पाहिजे व स्वतः बोलून त्यांनी काय असेल तो प्रश्न मार्गी लावला पाहिजे. तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. ही सर्व ग्रामस्थांची मागणी मान्य आहे का तुम्हाला? हा, ठीक आहे. मान्य तहसीलदार साहेबांनी मला फोन केला होता, ते इलेक्शनच्या कामात बिझी आहे, तर कृपया ते पण समजून घ्या. 8 दिवसांनी त्यांनी सांगितलेलं आहे की एक मीटिंग घेईल, त्या संदर्भात कारवाई होईल. आपण कृपया आपलं जे म्हणणं जे आहे हे आपले प्रतिनिधी आहेत ते मांडलेले आहेत, आपण त्यांचा काय निर्णय ते सांगतील. मला काय म्हणतो मान्य करू, तोपर्यंत एकही गाडी आता एक बघा, या संदर्भात त्यांनी जी मीटिंग घेतली, आता इतके दिवस थांबला आहे, 2-4 दिवसात मीटिंग होते, त्याच्यामध्ये पूर्ण येऊन जाईल. तोपर्यंत आमची ग्रामस्थांची मागणी गाड्या बंद होते. आज आंदोलन चालू आहे तरी 100 गाड्या सकाळी खाली गेल्या 7 वाजता. मग यांना भीती नाही कुणाची, कुणाच्या नावाखाली चालते ती, कुणामुळे कुणाचा हात आहे यांना. आज सकाळी आंदोलन आहे आज तरी मग अशी मोठ्या माणसाच्या अर्धा तास अगोदर 10 गाड्या खाली गेल्या. कुणाच्या जीवावर गेल्या या खाली गाड्या? रात्रभर झोपायला आहे आम्हाला. धडाधड गाड्या चालतात. उठायचं नाही तोपर्यंत उद्यापर्यंत आम्ही घरी सक्षम उत्तर द्यावं लागतं येऊन. काय माहितच नाही त्यांना. अण्णांना पण फोन करा, बघा मला इथं काय परिस्थिती आहे, बोलवा त्यांना पण. साहेब, आमची मागणी एवढीच आहे की आंदोलनाला बसलेले लोक ठीक आहे 8 दिवसात मिटिंग आम्ही ते मान्य करतो, पण तोपर्यंत असा आदेश काढा की मिटिंग होत नाही, निर्णय होत नाही, तोपर्यंत वाहतूक होणार नाही. हा, एकही गाडी जाणार नाही.
सर्वांनी शांतता राखा. फोन स्पीकरवर आहे. सर्व ग्रामस्थ आम्ही इथे जमलेलो आहे. तर प्रशासनाला आमची विनंती आहे की जोपर्यंत तुम्ही टायमिंग घ्या मीटिंगचा वगैरे काय असेल ते. तहसीलदार साहेब पण तेच म्हणले. मी काल पण सांगितलं, मला आता सगळ्या ग्रामस्थांना परत आज सांगतो, विधान परिषदेची निवडणूक चालू आहे. 5 तारखेचा अर्ध आघाडीचा जो संपू द्या. ते मला काल तहसीलदार रात्री मला भेटून गेले. त्यांनी पुढच्या आठवड्यात पुढल्या परिस्थितीत कलेक्टरांकडे स्वतः बैठक लावतो. तिथं तुम्हाला निर्णय काय तो समोर द्यायला लावतो. माझा अहवाल पण मी कलेक्टरांना पाठवलेला आहे. तो अहवाल तुम्हाला मिळाला का विश्वनाथ? काल भेटले आम्हाला. हा कालच भेटले गावाला आम्हाला. मग त्या अहवालामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे ना तिथं. नाही पण तोपर्यंत वाहतूक ग्रामस्थांचं म्हणणं आहे की तोपर्यंत वाहतूक बंद ठेवावी. जोपर्यंत असं डायरेक्ट बंद नाही खात येणार. कलेक्टरची ऑर्डर घ्यायला लागेल. तुम्ही आता आजचा दिवस फक्त मला सबमिट खरे करा. सोमवारी किंवा मंगळवारी तुम्हाला सगळ्यांना कलेक्टर ऑफिसला घेऊन जातो. तिथं समोर जो काही निर्णय करायचा आहे तो तिथे समोर करतो. त्या खानपट्टा अधिकारी दोन खनिजवाला जो अधिकारी तो ऍडिशनल कलेक्टर आणि इथे प्रांत तहसीलदार आणि ग्रामस्थ अशी बैठक लावून समोर जो काय निर्णय घ्यायचा समोर आपण बसून सगळ्यांनी त्या ठिकाणी घेऊ. फक्त 4-5 दिवस फक्त जरा थांबा. आचारसंहिता असल्यामुळं काही आपल्याला मला पण अडचणी किंवा मर्यादा पडतात. आचारसंहिता नसती तर मी तुम्हाला जायचं आता तुम्ही बसा. जोपर्यंत निर्णय होत तोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. पण निर्णय करायला त्यांना आता कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. बैठक कायदेशीर आमदारांना घेऊन खासदारांना घेऊन करता येत नाही आचारसंहितेच्या काळामध्ये. म्हणून तुम्हाला सांगतो फक्त एवढे 5-6 दिवस सांभाळा फक्त. आम्ही 8 महिने झाले सगळं प्रोसेस केलेली आहे. फक्त विश्वनाथ 5-7 दिवस सांभाळा. आचारसंहितेमध्ये आमदाराला घेऊन मिटिंग करता येत नाही. आचारसंहिता फक्त जाऊ देऊ सगळं महिला बघितलं सुद्धा आहे. अण्णा इथे सगळं बसलेले आहेत. उन्हात बसलेले सोबतच आहे ना. मला काय करायचं तोपर्यंत वाहतूक बाकी नाही. तहसीलदार साहेबांना सांगा की वाहतूक बंद करा म्हणून टाकतो. ग्रामस्थांची कशी मागणी ऑर्डर काढणार आहे. 5-6 दिवस थांबा. 5 दिवस म्हणजे किती दिवस? तिथं समोर मला आचारसंहिता असल्यामुळे मला निर्णय घेता येत नाही. ठीक आहे. 5-10 मिनिटात आम्ही बोलतो सगळे आणि सांगतो तुम्हाला. 5-6 दिवस फक्त थांबा. मी तिथं नाही निर्णय त्याने आपल्या बाजूने केला तर मग काय करता आपण करू. 10 मिनिटात फक्त आम्हाला वेळ द्या. 10 मिनिटात तुम्हाला परत फोन करू. 5-6 दिवस फक्त सांभाळा मी सांगितले. हो चालेल. हो. कुणालाही गुन्हा वगैरे दाखल झाला नाही पाहिजे किंवा कुणाला अडचण आली पाहिजे. आपल्याला जर 8 दिवसाचा कालावधी देत असतील आणि 8 दिवसामध्ये जर आपल्याला काही मिटिंग होत असेल आणि याच्यावर तोडगा निघत असेल तर आज आपण थांबायचं की नाही ग्रामस्थांनी सांगायचंय. आणि यामध्ये आमदार साहेब आपल्या बरोबर राहतील. त्यांना परत फोन करू. जर 8 दिवसात आम्हाला निर्णय नाही भेटला तर इथं आंदोलनाला सगळं पुढे बसायला तुम्ही पाहिजे आम्हाला. तर आपण त्यांनी आता आपण परत एकदा फोन करू आणि विचारू 8 दिवसामध्ये तुमची बैठक करा नाही तर काही करा. आम्हाला चक्रशर बंद झाल्या पाहिजे. नाही झाल्या तर आंदोलन करायला गावकरी येतील आणि पुढे तुम्ही सगळ्यात पुढे उभं राहिलं पाहिजे. तुम्ही राहणार असाल तर आज आम्ही इथून उठतो. या ठिकाणी अजून मनोगत व्यक्त करते करू द्या. परंतु आपण ग्रामस्थांचा जो निर्णय म्हणून ते सगळ्यांनी मान्य करू. असं काय माझं वैयक्तिक मत मी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मान्य असेल तर आपण करू नाही तर पुढे जायचं असेल तर पुढे जाऊ. महिलांना विनंती आहे. हो महिलांना कुणाला बोलायचं असेल तर बोला. आणि आता तुम्ही ज्या काय अधिकाऱ्यांशी फोनवर बातचीत झाली किंवा काय झालं
ग्रामस्थांना ते मान्य आहे का? आता ते इलेक्शन असल्यामुळं काहीतरी आचारसंहिता आहे. तहसीलदार किंवा प्रांत साहेब यांना कोणताही अधिकार घेता येत नाही. त्यामुळं तुम्हा ग्रामस्थांना आता इथं काय निर्णय घ्यायचा हे तुम्हीच सांगा. माझं मत मानतो मी. कुठल्या नाही बोला अधिकाऱ्यावर कुठला विश्वास नाही. फक्त आता आमदारांनी सांगितलं ना 8 दिवस या 8 दिवस पुढच्या मंगळवारी पण त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी तुमची नाही. याची तुम्ही नोंद घ्या. शेवटी आपल्याला कोणतरी पाहिजे ना. तुम्हाला मान्य आहे का लोकांना सगळ्या? आम्ही लढायला तयार आहे. या सगळ्या कायदेशीर प्रोसिजर असल्यात. आपण कायदेशीर मार्गाने चाललेलो आहे. कुणाला असं म्हणजे विनाकारण आपण आंदोलन बसलो असं नाही. आपण गेले 8 महिने जवळजवळ गेले 8 महिने पाठपुरावा करतो या गोष्टीचा. त्याच्यामुळं प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आपण बसलेलो आहे. एवढा दिवस थांबलोय. आता आपण 8 दिवस थांबायला आपल्याला काय हरकत नाही असं आमचं सुद्धा मत आहे. 8 दिवसांनी जर नाही डिसिजन झालं तर या ठिकाणी परत आपण आंदोलनाला बसू अशी मी तुम्हाला कळायला. हा एक मिनिट. जनतेचा आवाज आहे ना कुणी वाचा करू शकत नाही. याच्यामध्ये पोलीस प्रशासन आणि व्यवस्थापन विभाग जे तहसीलदार आहे त्यांच्याकडे आजच्या रोजी निवेदन करा की आमचं सगळ्या पद्धतीने बोलणं झालेलं आहे. नंतर 7 ते 8 दिवस ह्या सगळ्या गाड्या तुम्ही बंद करा. नाही तर काय होईल आमच्या आता त्याचं पत्र द्या. चला करा पत्र द्या. कसं काय तुझा अंदाज मग गाडी बघून अविनाश हे पोलीस प्रशासनाची माणसं आहे ना ती पण सांगू शकते की प्रेशरवाल्यांना त्रास होतो एवढा मोठा येतो. काय आपण 8 दिवस बंद ठेवायला काय 8 दिवस बंद ठेवायला काय सांगितलं आता मग सांगणार माहित ना बाकीचे पण आहे ना अधिकारी त्यांनी सांगावा 8 दिवस बंद ठेवायला त्याला काय अर्थ येणार आणि 8 दिवस ते बंद ठेवू शकत का? त्यांची आचारसंहिता संपायची त्यांची आचारसंहिता लागलेली आहे पण 8 दिवस थांबू शकत नाही का? तुम्ही त्यांना ग्रामस्थांची विनंती सांगू शकत नाही का? तुम्ही तुमच्या याने सांगू शकता ना. तर त्यांनी काय सांगितले की 2 ते 3 दिवसामध्ये या संदर्भात मीटिंग घेणार आहे. सरांनी जे सांगितले त्याच्यावरच मी ठाम आहे. 2 ते 3 दिवसामध्ये या संदर्भात मीटिंग होईल. त्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आता कृपया लक्ष द्या की या संदर्भात माननीय तहसीलदार साहेबांनी आपल्याला निवेदन केलेलं आहे की तसेच माननीय आमदार महोदय यांनी सांगितलं की याबद्दलचा जो निर्णय आहे तो तहसील कलेक्टर ऑफिसला होईल आणि त्यानुसार निर्णय. आता आचारसंहिता चालू आहे आपली. याला सर्वांना एक विनंती आहे की आता आपण जे आंदोलन केलेलं आहे याचे जे तुमचे जे संवाद आहे तो संबंधित खात्याला हे केलेला आहे. कृपया माझी एक विनंती राहील की आचारसंहिता चालू आहे त्याच्यामध्ये कुठलाही निर्णय किंवा हे घेता येत नाही. थोडे दिवस आता तुमच्या आंदोलनाची जी आवाज होता तो त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मान्य आमदार महोदयाने पण या संदर्भात सांगितलेलं आहे आपल्याला. तरी त्यांच्या जो मान्य तहसीलदार साहेब आहेत किंवा आमदार महोदय त्यांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही कारवाई करा. ग्रामस्थांचं असं म्हणलंय 8 दिवसात जर काही डिसिजन झालं नाही तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन तुम्ही स्वतः इथं यायचंय आणि स्वतः आमच्याबरोबर तुम्ही आंदोलनाला बसायचे. ठीक आहे येतो सर करतो मी करतोय. तुम्हाला फक्त आहे ना काय झालं आचारसंहितेमुळे ना बोलता येत नाही सभेमध्ये किंवा जाऊन मिटिंग ऑफिसला अधिकाऱ्यांकडे घेता येत नाही. तुम्ही माझ्या आचारसंहिता संपू द्या. झाल्यावर नाही अधिकाऱ्यांनी ऐकलं मी तुझ्या आव्हानांसोबत पाहिजे ते करायला तयार आहे.
तुम्ही स्वतः इथे येऊन आंदोलनात आवाज आहे. सहभागी व्हा. हे पहा, माननीय आमदार साहेब, माननीय तहसीलदार साहेब यांनी फोनद्वारे आपण जो आज आंदोलन केलं आहे या आंदोलन संदर्भामध्ये येत्या 8 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग लावण्यात येणार आहे. तोपर्यंत आचारसंहितेमुळे आमदार साहेब आणि तहसीलदार साहेब यांना या संदर्भात काही चर्चा करता येणार नाही. म्हणून विधान परिषदेच्या आचारसंहिता संपल्या माननीय आमदार साहेब आणि तहसीलदार साहेब हे कलेक्टर साहेबांसाठी मीटिंग लावलं आहे. त्यामुळे येत्या 8 दिवसामध्ये मीटिंग न लावल्यास आपण यापुढे सुद्धा असंच आंदोलन पुढे करूया अशा प्रकारचे आणि स्वतः आमदार साहेब याचं नेतृत्व करणार आहे हे असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ज्या दिवशी कलेक्टर ऑफिसचं मीटिंग लागेल त्या दिवशी ग्रामपंचायत महसूल खात्याच्या अधिकारी आणि प्रतिनिधी हे सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहतील असं या ठिकाणी सांगतो आणि आजचं आंदोलन संपलं असं सर्वांच्या वतीने जाहीर करतो. या ठिकाणी कोण बोलणार आहे? असताना